श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती 2024 या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नये. चला तर बघूयात. मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाची साडी घालतात, पण यावेळेस मकर संक्रांती या रंगाची साडी व बांगड्या चुकून घालू नये शास्त्र कारण सांगते. तर बघूया. यंदा मकर संक्रांती 2024 सोमवार 15 जानेवारी 2024 ला साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीला लोक आवर्जून काळा रंग परिधान करत आहेत, कारण ही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी परिधान करणे शुभ असेल आणि कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये, त्याशिवाय संक्रांतीला बांगड्या घालताना कोणती चुका करू नये, ज्याशिवाय शास्त्रानुसार 14 जानेवारी मध्यरात्री 2:42 सूर्योदय धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार मकर संक्रांती 15 जानेवारी वार सोमवार साजरा केला जाणार आहे. तसेच मकर संक्रांती आली की हे चर्चा होणार आहे की देवी कशावर आली आहे, म्हणजे देवीचे वाहन व कुठला रंग परिधान केला आहे. कारण की ज्या रंगाची साडी देवी परिधान करून आली आहे ती वस्तू मकर संक्रांतीत परिधान करणे वर्ज्य असते. संक्रांती देवी ही काळ्या रंगाची साडी घालून घोड्यावर येणार असल्याने संक्रांतीमध्ये काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू नये असे सांगितले जाते. तसेच थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करावे. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा 5 रंग शुभ मानले आहेत. मकर संक्रांती दिवशी परिधान करणारे हे रंग, जे तुम्ही आता त्या दिवशी मकर संक्रांतीला परिधान करणार, हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग आहे व प्रतीक मानला जातो. लाल रंग, गुलाबी रंग, केशरी रंग किंवा पिवळा रंग तुम्ही मकर संक्रांती दिवशी परिधान करू शकतात. हे 5 रंग तुम्ही मकर संक्रांती दिवशी परिधान करू शकता. जर तुम्हाला काळ्याची आवड आहे, फॅशन आहे, तर तुम्ही नंतर करा ते, म्हणजे संक्रांती दिवशी करू नका. हे 5 रंग शुभ मानले जातात. मकर संक्रांती दिवशी अनेक महिला काळ्या रंगाची साडी नेसतात. तसेच नवविवाहित वधूंना तिला काळ्या रंगाची साडी व दागिने भेट देतात. ती साज शिंगार करते व त्याचे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला ऋतूनुसार महत्व आहे. मागे काही धार्मिक व नैसर्गिक कारणे आहेत. हे दिवस व रात्र हिवाळ्यातील खूप मोठे दिवस असतात. आता बांगड्या कोणत्या कलरचे घालायचे? आपल्याला लग्नानंतर हिरवा चुडा घातला जातो व आपण हळद कुंकू लावून पूजा करून आपण हिरवा चुडा घालतो व प्रत्येक स्त्रीने हे हिरव्या कलरच्या बांगड्या आवर्जून घाला. तुम्ही तसेच कोणतेही कलरचे घालू शकतात, पण हे हिरव्या कलरच्या बांगड्या तुमच्या हातात किती सुंदर दिसतात बघा. कसं आहे, तुम्ही कोणत्याही कलरचे घालू शकतात, पण त्या दिवशी तुम्ही हिरव्या कलरचे घाला, खूप सुंदर दिसतात. तसेच बांगड्या घालताना तुटलेले किंवा टिचलेले बांगड्या सुवासिनी स्त्रियांनी घालू नका व तसेच चुडे घाला व लाखाच्या बांगड्या पण तुम्ही घाला व तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल तरी तुम्ही हे बांगड्या कमीत कमी 3 दिवस तरी घाला. म्हणजे आपल्याला कसे बांगड्यांची जास्त आता सवय नसली तरी तुम्ही हे 3 दिवस तरी घाला. हिरव्या बांगड्या, चुडा, परत लाखाच्या बांगड्या पण तेवढ्याच महत्वाचे आहेत. आपल्याला प्रत्येक सण काही ना काही शिकून जातो. तुम्ही जे काही कराल ते तुमचे मुलं सुद्धा तेच करतील. असे आहे मकर संक्रांतीचे साडी व बांगड्या घालायचे नियम. श्री स्वामी समर्थ.